धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि सत्यशोधक इतिहास परिषद यांच्या वतीनं बौद्ध लेण्यांचं ब्राह्मणीकरण या विषयावर राजर्षी शाहू स्मारक इथं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर भारत पाटणकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी बोलताना डॉक्टर पाटणकर यांनी हजारो वर्षाचा संपन्न इतिहासाचा, बहुजनांच्या संस्कृती सभ्यतेचा वारसा असणाऱ्या बौद्ध स्थापत्यांचा आकलन नव्यानं मांडणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं. बहुजनांच्या संस्कृती सभ्यतेत स्त्रियांना अत्यंत मानाचं आणि प्रभावी स्थान होतं. मात्र नंतरच्या काळात बाहेरून आलेल्या ब्राह्मणी प्रवृत्तीच्या अतिक्रमणांनी बहुजन इतिहासाची सोयीप्रमाणे मांडणी करायला सुरुवात केली. त्यामुळे बहुजनांचा वारसा धोक्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मनुस्मृती हे मानवी शोषणाचं सर्वात मोठं प्रतीक आजही मनुस्मृतीचे वाहक बौद्ध लेण्यांचं ब्राह्मणीकरण करत आहेत. विषमतावादी समाज निर्मितीमध्ये ब्राह्मणशाहीचा मोठा हात आहे, असा आरोप डॉक्टर पाटणकर यांनी केला. प्रकाशक अनिल म्हमाणे यांनी भारतातील सध्याची सामाजिक परिस्थिती प्रचंड धर्मांध झाली असून बौद्ध लेण्यांसह इतर समतावादी प्रतीकांचं ब्राह्मणीकरण आणि धर्मांधीकरण सुरू असून हे लोकशाहीला घातक असल्याचं सांगितलं. यावेळी श्रावस्ती प्रकाशनच्या महाराष्ट्रातील बौद्ध स्थापत्य एक ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय अभ्यास या ग्रंथाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडलं. इतिहास अभ्यासक डॉक्टर कपिल राजहंस यांनी या ग्रंथाचं लेखन केलंय. यावेळी प्राचार्य डॉक्टर DY जमादार, डॉक्टर अलोक जत्राटकर, डॉक्टर वसंत भागवत, डॉक्टर प्रवीण कोडोलीकर, विजय कुशाण, ॲडव्होकेट डॉक्टर शोभा चाळके, डॉक्टर मीनल राजहंस, डॉक्टर करुणा विमल, निलेश बनसोडे, अंतिमा कोल्हापूरकर, DK बोडके, विश्वास तरटे, मदन पवार, डॉक्टर दयानंद ठाणेकर, संतोष गोठल आदी मान्यवर उपस्थित होते.